गणेश जन्माच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या पावन दिवशी PNG ज्वेलर्सकडनं आम्ही हा एक अनोखा सोन्याचा कमळहार बाप्पाला अर्पण केलेला आहे। हा हार खऱ्या अर्थाने बाप्पाला सुरेख दिसतोय आणि ह्याची खासियत आहे की हा हार 1 किलोपेक्षा जास्ती सोन्याचा आहे। ह्याच्यामध्ये 10 पदर आहेत, ह्याच्यामध्ये कमळाची चिन्ह आहेत, आपला राष्ट्रीय पक्षी मोर ह्याच्यामध्ये आहे आणि 10 पदर आहेत, त्यामध्ये 400 जास्ती खडे आहेत आणि आम्हाला खूप आनंद वाटतो आहे की आमच्या पूर्ण वाटचालीमध्ये बाप्पाचा नेहमी आमच्या मागे पाठिंबा राहिलेला आहे। दाजीकाकांपासून बाप्पाने सगळे दागिने करायचा आम्हाला मान मिळालेला आहे आणि IPOच्या आधी आम्ही एक नवस केला होता की IPO झाल्यावरती आपण बाप्पाला आपल्याकडनं एक चांगला हार करून अर्पण करूयात आणि आज ती संधी पूर्ण होत आहे। आम्हाला खूप आनंद वाटतो, आम्ही सगळ्यांचे ऋणी आहे आणि दाजीकाकांचे आशीर्वाद, बाप्पाचा आशीर्वादमुळेच प्रगती PNGची होत आहे। ग्राहकांबरोबर आमच्याबरोबर आहेतच। मी सगळ्यांचे आभार मानतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशी आमच्याकडनं सेवा करून घ्या असं मी या दगडूशेठ मंडळाला आवाहन करतो आणि आम्हाला खूप अभिमान आहे, गर्व आहे की हे दागिने घडवण्याचा मान आम्हाला मिळत आहे। आमच्या पूर्ण परिवाराकडनं, PNG परिवाराकडनं सगळ्यांना गणेश जन्माच्या खूप खूप शुभेच्छा। आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला गणेश जन्माचं औचित्य साधून PNG ग्रुपचे सौरभ गाडगीळ व त्यांच्या परिवाराने 1,05,00,000 रुपयांचा सुवर्ण हार हा त्यांनी आज अर्पण केलेला आहे। त्या हारामध्ये कमळ आहेत, त्या हाराचं जे वैशिष्ट्य आहे तो त्यांनी स्वतः ह्या गणपती बाप्पाचे जे आभूषणं आहेत ती जवळजवळ 80 ते 90% ही गाडगिळांनीच बनवलेली आहे आणि हा सुद्धा सुंदर हार सुवर्ण हार जवळजवळ 1,05,00,000 रुपये किमतीचा 1.25 कोटीपेक्षा जास्त वजनाचा हार आज सौरभ गाडगीळ व त्यांच्या PNG ग्रुपने आज बाप्पाला अर्पण केला। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। शरद पवारांना सोडावं असं काय मी पण म्हणत नव्हतो, पण हे आहे की अजितदादांनीच सांगितलं होतं, अजित पवारांनी, की पवारसाहेबसुद्धा जे सातत्यानं मोदी साहेबांबरोबर चर्चा करत होते, मी त्यावेळेला मोदी साहेबांच्या विरुद्ध वाटेल तशी भाषणं करत होतो, इकडे ते बोलत होते। ते 14 साली 2014 साली मला तुम्ही सांगा BJPने शिवसेनेला सोडलं निवडणुकीच्या वेळेला, ते या बोलीवर सोडलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षाला सोडायचं, कारण ते दोघे एकत्र होते, आम्ही दोघे एकत्र होतो। त्यांनी ते सांगितल्याबरोबर आमच्या लोकांनी सांगितलं हो, आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडल्याबरोबर आम्ही 1 तासामध्ये जाहीर केलं की आम्ही काँग्रेसला सोडलं, आणि त्यावेळेला माहिती मग सरकार गेलं आणि राष्ट्रपती राजवट थोड्या दिवसाकरता लागले आणि 4 पक्ष लढले
आणि त्यावेळेला मतदानाच्या दिवशीसुद्धा ठरलं की जर शॉर्टेज म्हणजे आम्हाला पूर्णपणे जर आम्हाला मताधिक्य नाही मिळालं तर आम्हाला राष्ट्रवादीनं पाठिंबा द्यायचा बाहेरून. तर 11 वाजता आम्ही जाहीर केलं BJPला पाठिंबा, बाहेरून पाठिंबा. प्रफुल्ल पटेलांनी अशा वेळी बरोबर प्रफुल्ल पटेल कसे येतात हेच मला कळत नाही. मग तरीसुद्धा मला तुम्ही प्रश्न विचारतात की असं काय झालं आणि तसं काय. आणि ते पुढे मग 2017ला सुद्धा झालं, 19च्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा झालं, 19च्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा झालं. काय करणार. आणि मग शेवटी 54 लोकांनी सह्या केल्या होत्या. आता जे त्यांच्याबरोबर आहेत पवार साहेबांबरोबर त्या आमदारांनी सुद्धा की आपण सत्तेत सामील होऊया. आणि आता मग मी पण म्हटलं चला आता हे सारखं जे आहे तळ्यात मळ्यात करण्याऐवजी आता काय निर्णय घ्यायचा तो घ्या आणि चला हॅलो. म्हणजे ह्या मुलांच्या भाषेमध्ये शरद पवार भाजपला आय लव्ह यू म्हणत होते पण लग्न करायला तयार होत नव्हते. अरे बाबा आम्ही तरी कुठे लग्न केलेलं आहे. पण तुम्ही मग शरद आम्ही फक्त त्यांच्या बरोबर आहे काय